या साडीपर्यंत पोहोचायला मला आज किती वेळ लागला तुम्हाला माहिती आहे? प्रत्येक मैत्रिणीच्या मनात नेमकं काय आहे, तिला काय आवडेल, कसा व्लॉग क्रिएट केल्यावर त्यांना खूप जास्त घेण्याची इच्छा होईल किंवा हीच साडी मला हवी होती प्रियंका, जी तू आज व्लॉगमध्ये दाखवली. तर आज शॉपमध्ये आली, सगळ्यात पहिले कस्टमरशी बोलणं झालं, वरती आली, व्लॉग बनवावं असं वाटलं पण कस्टमर्स होते त्यामुळे खाली आली, हळदी कुंकू दिलं आणि आतल्या रूममध्ये येऊन सगळ्यात पहिले ठरली कांचीपुरम, की आज फायनली कांचीपुरमवर व्लॉग बनवायचा. पण ज्यावेळेस मधुराई सुंदर ही साडी माझ्या हातात पडली धर्मावरम, त्यावेळेस कळालं की आज चंद्रलेखा कलेक्शन घेऊयात. त्यानंतर लाईव्हची तयारी केली. नेमकं लाईव्हच्या वेळी लाईट गेली, पण कस्टमरचं प्रेम इतकं की लाईट्स नसतानाही त्यांनी छान पर्चेसिंग केली. आणि आज मी असं म्हणू शकते की माझ्याकडे आज अगदी कॅलिफोर्नियापासून ते महाराष्ट्रातील खानदेशपर्यंतचे कस्टमर्स होते. कारण फक्त एक, ते म्हणजे प्रेम. होय, मला फक्त एवढंच हवं आहे, तुमचं प्रेम, बाकी काही नको. हे जे शॉपमध्ये येऊन तुम्ही मला आशीर्वाद देऊन जातात ना, जिंकली आहे मी खरोखर. त्यानंतर मग कस्टमर्स होते, लाईव्ह छान झालं आणि जस्ट चेंज करायला निघणार तेवढ्यात बघितलं की अरे भरपूर कस्टमर्स आहेत. पुन्हा थांबून घेतलं आणि त्यानंतर मग चेंज करून जसंच मी खाली आली तसंच मला कळलं की वहिनी अमरावतीचे काही कस्टमर्स आहेत. भेट झाली, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक बाहेरगावच्या कस्टमर्सला भेटणं हे मला मनापासून हवं असतं, कारण आज माझ्या कामाची खूप मोठी पोचपावती तुम्ही देऊन जातात. थँक्यू.